नमस्कार मंडळी. तर एकदम सॉफ्ट असा खमण बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही गोष्टींची गरज नाही लागत. पण हा खमण सिट्रिक ॲसिड न वापरता बनवलेला आहे. बघू शकता किती सॉफ्ट आहे ना. तर हा खमण बनवण्यासाठी इथे मी 3/4 कप असं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 4 चमचे साखर टाकून 1 टेबलस्पून लिंबूचा रस टाकला आहे. त्यानंतर साखर पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत ते पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर 240 ml आणि 180 mlचा कपमध्ये बेसन भरून ते पूर्ण मेजरमेंट घेऊन त्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ते मिक्स होईपर्यंत त्याच्यामध्ये मधी पाणी ॲड करायचं जसे लागेल तसे. सर्व पाणी एकदम ॲड करू नये. त्यानंतर खमण बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मेजरिंग कप किंवा स्पून्स, टेबलस्पून हे सर्व खूप महत्त्वाचं आहे, जे सहजासहजी बाजारात विकत भेटते. नंतर हे पूर्ण बॅटर मिक्स झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे. नंतर केक टिनला पूर्ण तेल लावून रेडी ठेवायचं आहे. त्यानंतर ह्या बॅटरमध्ये 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून हिंग ॲड केल्यानंतर शेवटीला 1/4 टेबलस्पून असं इनो ॲड करायचं आहे. हे इनो, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर सर्वात शेवटी ॲड करा. बिकॉज जर ते आधीच ॲड करून ठेवलं तर तो फुगणार नाही आणि त्याची स्पॉन्जीनेस देखील जाईल. नंतर आपण जो केक टिन याच्यामध्ये तेल लावून ठेवला होता, त्या केक टिनमध्ये सर्व बॅटर ॲड करून पूर्णीकडे स्प्रेड करून घ्या. त्यानंतर एकीकडे कढईमध्ये थोड्या वेळ पाणी गरम करायला ठेवा. नंतर हे सगळं सेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 20 ते 25 मिनटं खमण ठेवून द्या आणि हे झाकण 10 ते 15 मिनटाशिवाय आधी उघडूच नये. नंतर हा जेव्हा पूर्णपणे स्टीम होईल तेव्हा थोडासा थंड झाल्यानंतर तो बाहेर काढून घ्या. नंतर आपल्या साईजनुसार ते कट करून घ्या. सर्व कट झाल्यानंतर एकीकडे तडका देण्यासाठी पॅन रेडी ठेवा. तडक्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल, मोहरी, कढीपत्ता, जिरं हे सर्व ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड करा. नंतर वरतून कोथिंबीर देखील ॲड करा आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर 2 टेबलस्पून साखर ॲड करून आपला तडका रेडी ठेवा. म्हणजे कसं एकीकडे खमण कापल्यानंतर त्याच्यावरती लगेच तडका टाकायला तयार. साखर आपल्याला लागेल तेवढी त्याच्यात ॲड करू शकता. तर हा एवढा सॉफ्ट झाला आहे की काय सांगूच शकत नाही. आणि त्याच्यावरती तडका ॲड करून आपला ढोकळा तयार झाला. कसा वाटला खमण हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.